उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मयुद्धाविषयी वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्याला खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं। देवेंद्र फडणवीसांकडे विकासाचं बोलण्यासाठी काही उरलं नाहीये आणि त्यामुळे ते धर्मयुद्धावर बोलत असल्याचा दावा सुळेंनी केल्याचंही दिसलं। आपण पाहिलं सोमवारी कोल्हापूरमधील सभेत फडणवीसांनी सज्जाद नुमानींचा व्हिडिओ लावला आणि वोट जिहाद विरोधात मतांचं धर्मयुद्ध असं वक्तव्य केलं होतं आणि त्यावरच सुळेंनी टीका केल्याचं पाहायला मिळालं। मुठभर लोकांच्या मागे हे लोक मिंदे झालेत आणि वोट जिहाद म्हणतात। माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही वोट जिहाद चालू देणार आहे का? अरे मी तुम्हाला अपील करण्याकरता आलो आहे। हे जर वोट जिहाद म्हणत असतील तर आपल्याला मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल। मतांचं धर्मयुद्ध आज केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे। आता जर थांबलो तर आपण संपून जाऊ, आता जर झोपलो तर पुन्हा उठू शकणार नाही। हे आमचं धर्मयुद्ध आहे। या धर्मयुद्धामध्ये माझं तुम्हाला आव्हान आहे, तुम्हाला पेटून उठावं लागेल आणि एका एकाला मतदान केंद्रावर जाऊन यांचे नापाक इरादे दफन करावे लागतील। त्याच्यातून पुन्हा पुन्हा स्पष्ट होतं की देवा भाऊंकडे काही विकासाचं नाही, भ्रष्टाचार त्यांच्याच गळ्यामध्ये आता लॉकेट झालेला आहे। महागाई प्रचंड, बेरोजगारी प्रचंड, भ्रष्टाचाराचं लॉकेट देवा भाऊंनी गळ्यात घातलेलं आहे आणि विकास तर काही केलेलाच नाहीये, कारण का सगळा वेळ घर फोडा पक्ष फोडतच आहे। त्याच्यामुळे आज देवा भाऊंकडे दुसरा काही राहिलेलंच नाहीये। त्याच्यामुळे रामकृष्ण हरी।